युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर झालेला आहे। सिलेंडरवर झालेला आणि आता याच गॅस तुटवड्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता पुन्हा गावी जाण्याची बांधवान सुरू केलेली आहे। गॅस अभावी शहरातील खानावळी आणि मेस बंद पडलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। पुण्यामध्ये नक्की परिस्थिती आहे काय आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडनं। पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती होती। मात्र आपण जर पाहिलं तर ज्या दिवसापासून गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे त्या दिवसापासून ही संख्या कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या परिस्थिती बिकट आहे। इथे कस्टमर जे आहे आपलं ते सगळं तुटलेलं आहे। इथं गॅस वाढल्यामुळे बरेचसे मेसवाले बंद झालेत किंवा नाश्त्यावाले पण बंद झालेत, तर पोरांना ह्या गोष्टीचा पण फटका बसतो। तर पोरांना असं वाटतं की एक वेळेस आपलं गावच बरं आहे। जिथं वगैरे 15 रुपयाचा हाफ भेटत होता उपीट वगैरे, नाहीतर पोहे वगैरे ते 20-25ला केलेले आहेत सगळ्या ठिकाणी वगैरे। आता हॉस्टेलमध्ये पण मेस वगैरे जिथं खायचं आहे तिथे बंदच झालेत पूर्णपणे। मग आम्हाला कसं बाहेर पार्सल घ्यायला पण दिवसाला 100-100 रुपये घालवायचं एका टाईमला परवडत नाही। ते आमचे खूप खाण्याचे वांदे झालेले आहेत आणि ते आम्हाला लेट होत यायला आणि मेस वगैरे काहीच चालू नाही आहे, गॅस पण मिळत नाही आहे। खूप हे चालले, असं चालले की आता गावाकडे जाऊन राहायचं पर्याय आले आम्हाला। मेस जी 60 रुपये होती ती 90 रुपये झाली, कमीत कमी 30 ते 40 रुपयाने भाव वाढलेले। आणि चहा आता इथं 7 होता 10 झाला आहे, कॉफी 10 होती 15 झाली। बजेट कोल म्हणलं हरकत आहे ना। माझे मग रूममधले पोर आहेत ते गावी चाललेले आहेत, 6-7 दिवस मेस बंद पडलेली आहे। सिलेंडर मिळत नाही ते त्यांचा पण नाईलाजच आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे।